शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्यानं तो आता जिवंतपणेच मेला आहे। एकीकडे शासन शेतकऱ्याला जगू देत नाही, दुसरीकडे निसर्ग त्यातही अन्य जीव हरिण, रोही, डुकरे शेतकऱ्यांच्या पिकावर डल्ला मारतात। आता ही डुकरे हाकलली पाहिजे। तुम्ही रानातली डुकरे हाकला, मी राजकारणातली डुकरे हाकलतो। सरकारला असा उपरोधित टोला मारत यासाठी शेतकऱ्यांनी संघटित होण्याची गरज असल्याचं प्रतिपादन क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केलं। ते मूर्तिजापूर तालुक्यातील गाजीपूर टाकळी फाट्यावर 5 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पार पडलेल्या जागर साहित्य सभेत बोलत होते। मी शेतकऱ्यांसाठी अनेकदा जेलमध्ये गेलो। अकोल्याच्या जेलमध्ये असताना माझे सर्वात जास्त मित्र झाले। आताही सरकार माझ्या पाठीमागे लागलंय। मला तुरुंगात टाकायचा कट सुरू आहे, परंतु मी सरकारपुढे झुकणार नाही। शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही हा लढा अधिक तीव्र करणार असून सोयाबीन सोंगणीनंतर एक मोठं आंदोलन महाराष्ट्रभर उभारणार असल्याचं सांगून कार्यकर्त्यांनी त्यांची आतापासूनच तयारी करण्याच्या सूचना देत शेतकऱ्यांनी ही ठाम भूमिका घेण्याची क्षमता आपल्यामध्ये ठेवली पाहिजे। चेहरा जरी आपल्यासारखा असला तरी खऱ्या अर्थाने हे सरकार इंग्रजांची औलाद आहे। सोयाबीनला लावणीपासून तर काढणीपर्यंत 8,000 रुपये खर्च येतो आणि भाव 3,000 मिळतो। या इंग्रज सरकारला वठणीवर आणण्यासाठी क्रांती करावी लागणार, बलिदान द्यावे लागणार असे त्यावेळी म्हणाले। नेपाळची पुनरावृत्ती करत अशा नेत्यांना कोपऱ्यात नेऊन आणाव्या लागतील असे ते म्हणाले। वयाच्या 22व्या वर्षी लाल दिवा मिळाला होता, परंतु सरकारचे धोरण शेतकरी विरोधी असल्यानं लाल दिव्याला लाथ मारली। आपण सर्वांनी साथ दिली तर तुम्हाला न्याय मिळवून देणे शक्य आहे। शेतकऱ्यांनी एकजूट होऊन आपल्या मागे उभे राहणाऱ्या युवकांची फौज तयार करा अशी साथ उपस्थित शेतकऱ्यांना तुपकर यांनी घातली। यावेळी शेतकरी जागर मंचाचे मनोज तायडे, अजावराव वाहिले, क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे गाजीपूर येथे आयोजित केलेल्या जागर सभेमुळे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भाऊ गवळी, गावच्या सरपंच मीना सचिन दिवनाले, ज्येष्ठ शेतकरी अभिराव पाटील वाहिले, दशरथ दिवनाले, त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी तसेच मूर्तिजापूर तालुका क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। जनरल लाईव्ह न्यूज करता संजय उमक यांची रिपोर्ट, अकोला।